बनवलेली आहे आपण इकडे गवार. तर चला बनवून बघूया. ते हे बघा 7-8 मिरच्या आहेत, 1 टमाटा आहे, 2 कांदे आहेत आणि थोडंसं खोबरं आहे आणि कढीपत्ता आहे आणि तिकडे गवार आहे एकदम छानशी. थोडीशी कढई तापूया. कढई गरम झालेली आहे तर आपण त्याच्याबरोबर 2 चम्मच तेल घालणार आहे. 2 चम्मच तेल घातलेलं आहे. आता आपण त्याच्याबरोबर 1 चम्मच जिरं घालूया. थोडंसं टाकूया 1 चम्मचचा. जिऱ्याला पण छानसं भाजून घेऊया. त्याच्याबरोबरच आपण कढीपत्ता घालूया. मिरची टाकूया. छानसं भाजून घेऊया मिरचीला पण. छान मिरची भाजून घेऊया. बघू शकताय आपली मिरची पण भाजली आहे, जिरा पण भाजला आहे. आता आपण त्याच्यामध्ये कांदा आणि टमाटर घालूया. याला पण छानसं भाजून घेऊया. त्याला 2 मिनिटं ठेवूया. तोपर्यंत आपण मिक्सर लावूया. पण झालेलं आहे आणि हे बघा इकडे आम्ही मिक्सीला मस्त छानसं खोबरं बारीक केलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये हळदी पावडर घालूया. हळदी पावडर घातली. आता नमक घालूया 1 चम्मच. आता याला छानसं हलवून घेऊया. हे बघा आता आपण ही गवार घेऊन याच्यामध्ये घालूया. याला पण छानशी परतून घेऊया. याच्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाहीये आणि थोडा कमी गॅस करूया आता आणि 10 मिनिटं याला शिजवायला ठेवूया. आता आपण ठेवूया ढाकण. तर आपली गवार झालेली आहे का एकदम छानशी झाली आहे बघा. आता आपण त्याच्याबरोबरच हे खोबरं घालणार आहे आणि एकदा हे छानसं मिक्स करून घेऊया. बघा
खूपच छान टेस्टी भाजी बनते. बनवून बघा तुम्ही पण. 1 मिनिट ठेवूया त्याला खोबरं शिजायला. तर तुम्ही पण बनवून बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.